आज आपण बनवत आहोत 1 किलो बिर्याणीची रेसिपी। तर हे तांदूळ मी शिजवून घेतलेले आहेत 1 किलो आणि त्यामध्ये कलर मिक्स केलेला आहे। 1 वाटी पाण्यामध्ये कलर टाकायचा, म्हणजे ग्रीन किंवा केशरी, तुम्हाला जो आवडत असेल तो। नुसतं केशरी टाकला तरी चालेल। आणि जेव्हा आपण हे तांदूळ गाळून घेतो तेव्हा ती वाटी कलर मिक्स केलेली, म्हणजे पाणी मिक्स केलेली वाटी यावर टाकून द्यायची, म्हणजे पाणी एक्स्ट्रा निघून जाईल। हे आहे 1 किलो चिकन, आहे शाही बिर्याणी मसाला, 3 टमाट्यांची पेस्ट, कांद्याची पेस्ट, हे 3 कांदे आहेत त्यांची पेस्ट आहे, पुदिना, अद्रक लसूण पेस्ट आहे, धने पावडर आहे 2 चमचे, मोठे 2 चमचे घ्यायचे, दही आहे 1 वाटी, ही आहे बारीक चिरलेली कोथिंबीर, 3 ते 4 हिरवी मिरची जाडवाली मिरची, हे आहेत मिरे 7 ते 8 मिरे, 2 लवंगा घ्यायच्या 7 ते 8, मी 4 वेलची घेतली आहे, 1 मोठी विलायची घेतली आहे, 3 ते 4 तमालपत्रे घ्यायचे आहे, 1 स्टारफूल घ्यायचा आहे आणि 7 ते 8 मिरे घेतलेले आहेत आणि 2 कांदे घेतलेले आहेत बारीक चिरून। हे आहे 1 चम्मच हळद आणि 1 चम्मच लाल तिखट, चवीनुसार मीठ। तर सर्वात आधी मी गॅसवर कढई ठेवली आहे, यामध्ये आपण चिकनचा स्टॉक बनवणार आहोत। चिकनचा स्टॉक बनवण्यासाठी 1 चमचा मी ज्याची पेस्ट केलेली आहे त्यातूनच मी 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट टाकणार आहे। अद्रक लसूण पेस्ट चांगलं लाल होऊन द्यायचं आहे। कलर येऊ द्यायचे फक्त, नंतर घालायचं आहे कांदा, जे आपण 2 बारीक केलेले कांदे आहेत ते घालायचे। आपला कांदा झालेला आहे, आता यामध्ये हळद टाकायची 1/2 चमचा, यामध्ये टाकणार आहे स्वच्छ धुतलेलं चिकन, जे की मी 1 किलो घेतलेलं आहे। खालून घ्या, दोन ग्लास पाणी हे मी गरम करायला ठेवलं आहे, त्याला चिकनच्या स्टॉक मध्ये हे पाणी वापरायचं आहे। तर हे पाणी मी चिकन मध्ये टाकून देत आहे चिकन शिजायसाठी। यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे,
तुम्हाला जसं मीठ लागतं त्याप्रमाणे घाला. यामध्ये मी चिकन शिजेपर्यंत चिकनचं स्टॉक आपला रेडी झालेला आहे. 10 मिनिटं शिजलेलं आहे ते गरम पाण्यामुळे. तुम्हीही 10च मिनिटे शिजवून घ्या त्याला फक्त. आता चिकनची भाजी रेडी करायसाठी आपल्याला 4 ते 5 पळी तेल घ्यायचं आहे. अजिबात कंजूसपणा करायचा नाहीये तेल घेताना. तेल टाकल्यावर आपली अद्रक लसूणची जी पेस्ट आहे ती टाकून द्या. गॅसची फ्लेम मोठीच करायची आहे. ही पेस्ट चांगली लाल होऊन द्यायची आहे आपल्याला. सोनेरी रंगवलेली द्यायला चांगला सोनेरी कलर आल्यावर गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आहे आणि होऊ द्यायचं आहे. आपल्या अद्रक लसूण पेस्टला सोनेरी असा रंग आलेला आहे. आता यात आपण घालणार आहोत कांद्याची पेस्ट. हे 3 ते 4 कांदे आहेत जे मी बारीक केलेले. हा कांदा हे 10 ते 15 मिनिटं होऊ द्यायचा आहे सोनेरी रंग येईपर्यंत. आपल्या कांद्याच्या पेस्टला गोल्डन कलर आलेला आहे. आता आपण टमाट्याची पेस्ट टाकणार आहोत. हे 3 टमाटे घेतलेले मी मिक्सरमध्ये बारीक करू. टमाट्याची पेस्ट घातल्यावर आपण घालणार आहोत मीठ चवीनुसार. पण आपण चिकन स्टॉक मध्ये सुद्धा मीठ वापरलेलं आहे आणि भातामध्येही शिजवताना टाकलेलं आहे. म्हणून व्यवस्थित चवीनुसारच मीठ घाला. आपले टमाटर मिठाने लवकर शिजतं. अजून यात मीठ घातलेलं आहे. गॅसची फ्लेम ही मोठीच ठेवायची आहे. त्यानंतर आपण ह्यात खडे मसाले घालणार आहोत. 4 ते 5 तमालपत्रे. माझ्याकडे 10 तमालपत्र आहेत. मी 4 ते 5 घेतलेले आहेत. लवंगा, 1 वेलची मोठी, 4 वेलदोडे, 1 स्टार, प्याज, मिरे, 2 दालचिनी तुकडे. घातल्यावर मिरच्यांचे काप 3 मिरच्या घेतल्यात मी. आणि पुदिन्याची पानं घेतली.
अर्धी वाटी पुन्हा टमाट्याच्या पेस्टला तेल सुटलेलं आहे, म्हणजे टोमॅटो व्यवस्थित शिजलेला आहे. आता ह्यानंतर आपण धने 2 मोठे चमचे धने पावडर घेतलेले होते. धने पावडर कमी झाल्यावर 1 वाटी फेटून घेतलेलं दही यात आपण घालणार आहोत. दही चांगलं तेल सुटू द्या. दही घातल्यावर हे बघा माझ्या ग्रेव्हीला कसं तेल सुटलेलं आहे, असं तेल सुटू द्या. नंतर यामध्ये घालू आपण अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा मिरची पावडर, बरोबर 1 चमचा घ्यायचा आहे मिरची पावडरचा. बिर्याणी बनवण्यासाठी मी शाही बिर्याणी मसाला घेतला आहे. हा मसाला 2 चमचे घालायचा आहे आपल्याला. मसाला म्हटलं मसाला घातल्यावर जो चिकनचा स्टॉक आहे तो त्यात घालून द्यायचा. चिकनचा स्टॉक ही भाजी बरोबर 20 मिनिटं होऊ द्यायची आपल्याला लो फ्लेमवर, किंवा मीडियम फ्लेम केली तरी चालेल, पण 20 मिनिटं होऊ द्यायची. आता आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालू. ही भाजी 20 मिनिटं होते तोपर्यंत आपण पीठ भिजवून घेऊया, पीठ मळून घेऊया. आपल्याला दम बिर्याणी बनवायची आहे, त्यासाठी पातेल्याला लावायला पीठ लागेल आपल्याला मळलेलं. 20 मिनिटं झालेले आहे. आता आपल्या भाजीला खूप छान असं तळेल आलेलं आहे. भाजी अशी झालेली आपली 20 मिनिटानंतर. आपण असा टोप घ्यायचा आहे दम बिर्याणी बनवण्यासाठी. हे पातेलं घेतलं आहे मोठं, याला आपण असं तेल लावून घेऊ.
थोडंसं आपल्या भाजीवरचं तेल टाकूया. वरचं तेल पातेल्यात टाकायचं. इकडेच खूप कमी झाली. अशा पद्धतीने आता आपण घालणार आहोत. त्याच्यात लेअर लावायचे आहेत आपल्याला. म्हणजे भाताची लेअर लावायची आपल्याला. ह्या बिर्याणीच्या पातेल्याला मी असं कणिक लावून घेतलेलं आहे. झाकण लावून घेऊ. असं 2-3 वेळा आपल्याला घ्यायचं पातेलं. गॅसवर असं तवा ठेवला नाही, बिर्याणी करतो नाही म्हणून तव्यावरती हे पातेलं ठेवायचं. 20 मिनिटं ही बिर्याणी अशी होऊ द्यायची आहे. मीडियम फ्लेमवरती द्यायची. मीडियम फ्लेम ठेवलेली आहे गॅसची. 20 मिनिटं अशी बिर्याणी होऊ द्यायची आहे. त्याच्यात दम देण्यासाठी ही प्रक्रिया केली आपण. ही बिर्याणी 20 मिनिटं होऊ दिली आहे आपण आणि लगेच काढायची नाही आहे. तर 20 मिनिटं बंद गॅस करून तशीच ठेवायची आहे त्या तव्यावरती आणि 20 मिनिटानंतर हे आपण खोलूया. खूप छान अशी आपली बिर्याणी बनली. मस्त अशी बिर्याणी तुम्हाला
छान अशी बिर्याणी आपली तयार झालेली आहे. तर तुम्हीही ट्राय करा ही बिर्याणी रेसिपी आणि मला कमेंटमध्ये सांगा की कशी झाली आहे. आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा.